नमस्कार. लावण्याच्या गुंडांनी ईश्वरीला किडनॅप केलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी खूपच घाबरलेली असते. तिने अर्णवला स्वतःच्या मोबाईलवरून मेसेज पाठवलेला असतो आणि अर्णव त्या ठिकाणी पोहोचलेला सुद्धा असतो. अर्णव जेव्हा त्या ठिकाणी जातो तेव्हा मात्र ते गुंड बोलतात, चल आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा मात्र अर्णव तिथेच उभा असतो. त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष अर्णवकडे गेल्यामुळे ती अर्णवकडे धावत जात असते. त्यावेळेला ते गुंड ईश्वरीचा हात धरतात. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हात सोड, पहिल्यांदा तिचा हात सोड. तेव्हा मात्र ते गुंड बोलतात, हे बघ, स्वतःचा जीव जर का महत्त्वाचा असेल ना तर इथनं ताबडतोब निघ. कारण तुला माहिती तरी आहे का, आम्ही अस्सल गुंड आहोत आणि तुझ्या सुटाबुटात आल्यासारखं तू आम्हाला दाखवू नकोस. तू सुटाबुटात आहेस त्यामुळे तू आम्हाला काही मारू शकणार नाहीस आणि तुझ्यासारख्या माणसांना तर आमच्यासारखी मारामारी करताच येणार नाही. त्यामुळे तू प्लीज जा. तेव्हा मात्र अर्णव तिथून गप्प जात असतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर, अर्णव सर, अहो थांबा की. अर्णव सर, अहो तुम्ही कुठे चाललात? तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो, मिस इंदोर, मला माफ कर. मी नाही तुला वाचवू शकत. मी स्वतःच्याच जीवाचा विचार करणार ना मिस इंदोर. मी बाकी कोणाच्या जीवाचा विचार का करू? तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही काय बोलताय? अहो जरा तरी विचार करा ना. अर्णव सर, तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, कसला विचार करू तूच सांग. मुळात मी विचार तरी कसला करायचा ते तरी सांगशील का मला? तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो तुम्ही प्लीज विचार करा. तुम्ही काय वागता या गोष्टीचा? तेव्हा मात्र अर्णव बोलतो, म्हणजे कसला विचार करू ते मला सांगा तरी ना. तेव्हा अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णवला खूपच राग आलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की या गुंडांशी फाईट करणं मला काही जमणार नाही. आणि अर्णव तिथून जात असताना तो स्वतःच्या जॅकेटचं बटन काढतो आणि तो कोट जोरात भिरकावून लावतो. तेव्हा मात्र ती गुंड बोलतात, नाही, याची मस्ती नाही उतरली, चला रे. आणि सगळेजण त्याच्याकडे धाव घेतात. तेव्हा मात्र अर्णव त्या गुंडांना चांगलंच तुडवतो आणि अर्णवने त्या गुंडांना चांगलंच तुडवलेलं असतं आणि ते गुंड खाली पडलेले असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते, वा अर्णव सर, एक नंबर. खरंच तुम्हाला मानलं पाहिजे, पण तुम्ही मूर्ख आहात. अशा ठिकाणी येताना पोलिसांना घेऊन यायला नको का? तुम्ही स्वतःच कसे काय आलात? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, अगं तुला वाचवण्यासाठी. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, मी एवढी इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, तुमच्या जीवापेक्षा. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, तुला का समजत नाही आहे? माझ्यासाठी तू किती महत्त्वाची आहेस मी तुला नाही सांगू शकत. मिस इंदोर, प्लीज माझा विचार कर. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, बस झालं. उगाच आता विषय ताणू नका. अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, आता चलशील का इथून? नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता तर मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. आता मला एक गोष्ट कळून चुकली आहे, ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू माझं काही ऐकणार नाही आहेस. तू ज्या पद्धतीने जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. प्लीज हे सर्व थांबव. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर, चला इथून. तेवढ्या तिथे पोलीस आलेले असतात आणि त्या पोलिसांनी गुंडांना पकडलेलं असतं. अर्णव आणि ईश्वरी ऑफिसमध्ये पोचलेले असतात. तेव्हा मात्र लावण्याचा चेहरा अगदी पडलेला असतो. त्याच वेळेला अर्णव लावण्याच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि लावण्याला बोलतो, लाज नाही वाटत हे सर्व करताना? लावण्य, अगं जरा तरी विचार करायचाच ना. मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही. लावण्या, एक नंबरची खोटारडी निघालीस तू.
आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच लावण्या बोलते, ए यार काय झालंय, तू असं का वागतोयस? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मी असं का वागतोय? जरा स्वतःच्या मनाला विचार, तू किती चुकीचं वागलीस ती. मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती, पण मला याविषयी तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. प्लीज प्लीज स्वतःला सावर आणि जरा विचार, तुझं काय वागणं आहे ते. तुझं वागणं योग्य नाही आहे. तेव्हा लगेच ए आर म्हणतो, आता तर लावण्या मी तुला सोडणारच नाही. तुझी योग्य ती लायकी तुला दाखवेनच, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लावण्या बोलते, पण मी काय केलं? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तू काय केलंस? तू खोटारडेपणा केलास. तू माझ्याशी खोटं बोललीस. तुला माझ्याशी खोटं बोलून काय मिळालं? मी तर तुला माफ करणार नाही म्हणजे नाही, आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही म्हणजे नाही. आता विषयच समाप्त. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णव मोठ्याने बोलतो, मिस इंदोर, तुला हिला जर का काही शिक्षा द्यायची असेल तर दे. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, लावण्या मॅडम, मला तर तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही. एक नंबरच्या खोटारड्या तुम्ही, खोटारड्या. तुमच्याशी बोलण्यापेक्षा तुम्हाला योग्य तो धडा शिकवला पाहिजे. लावण्या मॅडम, मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. आणि खरं सांगू का लावण्या मॅडम, तुम्ही जे काही वागताय ना ते योग्य वागत नाही आहात. प्लीज स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही काय वागताय ते. तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता तर मला या विषयावरती काहीच बोलावंसं वाटतच नाही. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडचिड करत असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो, बघितलंस लावण्या, एक ना एक दिवस तुझा पापाचा घडा भरलाच. मी तुला सांगितलं होतं लावण्या, जरा तरी स्वतःला सावर, पण नाही. तुला मात्र जरासुद्धा सावरायचं नाही. तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना. बघितलंस कशी तोंड घशी आपटलीस ते. तेव्हा मात्र लावण्या खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते, पुरे झालं. खरं सांगायचं तर मला या विषयावर ताणायचं नाही म्हणजे नाही, आणि मला या विषयावरती बोलायचंच नाही. तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते. ती मोठ्याने बोलते, पुरे. आता हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे. त्याशिवाय मला काही गोष्टी कळणार नाहीत म्हणजे नाहीत. तेव्हा मात्र लावण्या खूपच हादरते आणि तिला खूपच राग आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी लावण्या सुधारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.